हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी थोडंसं बँकेत गेले होते बाहेर, त्याच्यामुळं पूजा वगैरे मांडायला भरपूर उशीर झाला होता. थोडंसं काम होतं बँकेमध्ये, त्याच्यासाठी मग बँकेत गेले होते. तर बँकेत भरपूर उशीर झाला होता. बँकेचं काम चालू आहे रिनोव्हेशनचं, त्याच्यामुळे मग बँकेत भरपूरच उशीर झाला होता. तिथून येऊन सगळं आवरायचं, पूजा वगैरे मांडली. मग अजून पोथी वाचायची आहे. आता स्वयंपाक करायला घेते, स्वयंपाक करते, नैवेद्य वगैरे दाखवते, आरती करते. मग नंतर शेवटला सर्वात पोथी वाचणार आहे. पोथी वाचायला उशीर झाला तरी चालतं. पोथी 11:30 वाजेपर्यंत वाचू शकतो, पण आधी आरती करून वगैरे घेते, थोडं नैवेद्य वगैरे दाखवून घेते स्वामींना. स्वामींची पूजा वगैरे मांडलेली आहे. गुरुवार आहे आणि हा माझा 7वा गुरुवार आहे. 7 गुरुवार पूर्ण झाले कसेच माहिती नाही पडलं. खूप छान असं स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतलेली आहे. 7 गुरुवार झालेले आहेत. आता राहिले 4, 8, 9, 10 आणि 11. 4 राहिलेले आहेत. ते 4ही लगेच संपतील. मग आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे चालू. वैभव लक्ष्मीचं व्रत करणार आहे सुरुवात 4 गुरुवार झाल्यानंतर. त्याला अजून 1 महिना जाईल बरोबर, पण वैभव लक्ष्मीचं व्रत पण करणार आहे मी. आणि स्वामींचे 108 पारायण करायची माझी इच्छा आहे. बघू स्वामी करून घेतात की नाही, ते पण करायचे आहे. शिव आणि स्वामी बाहेर आईसोबत खेळत आहे. थोडंसं झोपावं म्हणून विचार केला, पण काही मुलांनी झोपू दिलं नाही. उठले. मग आता चहा वगैरे बनवते. मग अशी पापड वगैरे तळून खाल्लेत. आल्यानंतर देवपूजा वगैरे केली, त्याच्यानंतर पापड वगैरे तळून खाल्लेत. आता बघू, चहा वगैरे करते, थोडंसं चहा पिते. चायपत्ती नाहीये, चायपत्ती आणायला पाठवते. चला मी चहा वगैरे करते, मग तुम्हाला भेटते. काल वादळ वारं सुटलं होतं ना, त्याच्यामुळे थोडंसं डोळ्यामध्ये कचरा धूळ गेली. आणि कालच्यापासून डोळ्याला नाही का खूप असं पाणी येत आहे, भरपूर पाणी येत आहे डोळ्याला. आणि डोळा नाही का इथे साईडला चरचर करतोय. डोळ्याचं पाणी काही थांबेना. याच्यावर काही उपाय असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, उपाय मी नक्की करेन. डोळ्याचं पाणी कंटिन्यू येत आहे, बारीक येत आहे, आणि ते म्हणजे थांबायचं नाव घेत नाहीये. भरपूर असं म्हणजे भरपूर अशी आग पडल्यासारखी झालेली आहे. आणि चोळल्यावर असे भरपूर हे होते, खाज होते. पाहू शकता माझी पूजा मांडणी किती सुरेख सुंदर झालेली आहे, देखणी झालेली आहे. स्वामींची मूर्ती किती छान दिसत आहे पहा. 1 मिनिट तुम्हाला मी जवळून दाखवते थोडंसं स्वामींना. आधी रांगोळी बघा, पटकन काढली येडी वाकडी कशी तरी. ही माझी स्वामींची मूर्ती. त्यांना नवीन वस्त्र घातलेलं आहे आज. किती सुंदर दिसत आहे. आणि येताना बाजारातून आंबे आणले होते. आंबाच ठेवला आहे स्वामींना. सध्या आंबा महोत्सव चालू आहे ना सगळ्याच देवांच्या मंदिरामध्ये, त्याच्यामुळं मी पण ठरवलं की आंबा ठेवावा स्वामींना. अक्कलकोटमध्ये पण आंबा महोत्सव केलेला आहे स्वामींच्या दरबारात. इथे मी पण आंबा ठेवलेला आहे स्वामींना. किती छान दिसत आहेत माझे स्वामी पहा, मस्त एकदम. आणि देवाऱ्याची माझी मांडणी बघा, देवांची किती सुरख दिसत आहे. सुंदर दिसत आहे देवारा. देवाऱ्याची देव वगैरे, आज देव वगैरे सगळं घासून वगैरे घेतलेले आहेत. भरपूर वेळ झाला होता मला तिकडून यायला. बाहेरून आल्यानंतर मग देव वगैरे घासून विसून स्वच्छ धुवून वगैरे मग पूजा वगैरे मांडलेली आहेत. देवाला फुलं येतानाच आणली होती, येताना बाजारातून फुलं आणली होती. फुलं पण आज खूप ताजी छान भेटली होती. देवांना घातली सर्व फुलं आणलेली. जेवढी फुलं आणली होती तेवढी घातली सर्व, कारण की हल्ली उन्हाळ्यात कमी फुलं भेटतात आणि जास्त पैसे दिले तरी कमी फुलं देतात. पूर्वी 20 रुपयाला भरपूर अशी फुलं यायची, पण आता 20 रुपयाला थोडीशीच फुलं देतात ते लोक. आणि ही घरातली काही जास्वंदाची फुलं होती, गणपतीला आवडतात, स्वामींना आवडतात म्हणून ठेवलं. एक 3च निघाले आज, नाहीतर एरवी भरपूर निघतात. आणि रांगोळी मी पाटावर काढली आहे डायरेक्ट. आणि ही नाही का अगरबत्तीची राख सगळीकडे पसरते म्हणून त्यांना आज अगरबत्ती प्लेटातच लावून ठेवली.
जेणेकरून अलगद उचलून आपण तुळशीमध्ये वगैरे सोडू शकतो. म्हणून अगरबत्ती आज प्लेटामध्ये लावलेली आहे. किती छान दिसत आहे पूजा मांडणी बघा, सुंदर अशी सुरेख. खूप छान झाली आहे आजची पूजा. आरती पण अगदी वेळेवर झालेली आहे. 6:30 वाजता, म्हणजे 6:30 वाजता झालेली आहे आज आरती. आणि हे पहा, पूजा वगैरे झाल्यानंतर, पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर इथं म्हणलं थोडंसं उपवासासाठी हे तळावे, उपवासाचे पापड आणि उपवासाच्या चकल्या. त्याला आम्ही उपवासाच्या खारुड्या पण म्हणतो. चकल्या तळाव्या म्हणून थोडंसं तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये. तेल गरम झालं की उपवासाच्या पापड्या तळणार आहेत. ह्या शाबूच्या आहेत. त्या दिवशी पण पाहिलं असेल की शाबूच्या पापड्या किती छान मस्त फुलत आहेत पापड्या, आणि खायला पण चविष्ट लागत आहेत बरं का. खूप छान असं एकदम पटापट असे बघा किती मोठ्या होतात त्या. इथं मी पळी घेतलेली आहे कारण की मला चमचा भेटला नाही म्हणून मी पळी घेतलेला आहे. तर दुसऱ्या चमच्यानेच काढत आहे. दोन्ही पण चमच्याने, म्हणजे आलटायला पालटायला बरं पडतं. हे पहा किती मोठ्या मोठ्या होतात ते. एकदम छोटे छोटे पापड आहेत, पण ते तेलात टाकल्यानंतर भरपूर मोठे होतात आहे. आणि चवीला पण भारी लागतात, मऊसूत आहेत बरं का. चावायला म्हाताऱ्या माणसांना पण चावतील अशी पापड्या आहेत ते. अगदी म्हातारे सुद्धा सहज खातील. इथं मी पापड तळून घेते, उपासाच्या चकल्या तळून घेते आणि पापड थोडंसं शिवला आणि स्वामीला देते. त्यांनी खूप गोंधळ घातलेला आहे घरात, भरपूर पसारा पण केलेला आहे. आणि मी चिवला घेऊन गेले होते बाहेर, तर स्वामीने येऊस तर का खूप असा गोंधळ पसारा करून ठेवलेला आहे. आईला तो आवरत नव्हता. आईला पण तो म्हणजे हे करत होता, आरडाओरडा करत होता मम्मी म्हणत होता. म्हणून आईने पण त्याला पसारा करू दिला. उचलायचा आहे तो पसारा. फक्त आल्या आधी हातपाय वगैरे स्वच्छ धुतले आणि देवपूजा वगैरे केली. मग नंतर मग हे करत आहे बघा. भरपूर वेळ झालेला आहे, बहुतेक 3:30-4 वाजले असतील. आता ह्या टायमाला करतोय आम्ही फराळ. तिथून पुढे बघा मी बाहेर गेले तर बाहेर बघा वातावरण असं एकदम ढगाळ होतं, आभाळ भरलेलं होतं, ऊन नव्हतं आज. आभाळ भरलेलं आहे. अशा वातावरणामध्ये पापड वगैरे उठत नाहीत. ते पहा, आभाळ भरलेलंच आहे, ऊन असं नव्हतं. मे महिन्यामध्ये नाही तर एरवी भरपूर कडक उन्हाळा असतो मे महिन्याचा. पण थंड वारं वगैरे सुटलेलं आहे आमच्या इथे आणि बारीक थेंब वगैरे पडत आहेत. आणि आमचे अण्णा सांगत होते की मुंबईला पाऊस पडत आहे म्हणून, 2-3 दिवस झालं पाऊस पडतोय म्हणून. तर इथं चहा बनवत आहे. चहा 5-5:30 वाजले असतील. चहा बनवते मी. चायपत्ती नव्हती, आईने जाऊन आणलेली आहे दुकानातून. टाटा टीची अग्नी चायपत्ती, टाटाचं ब्रँड आहे तो अग्नी. इलायची फ्लेवरची होती, खूप छान होती चायपत्ती. चायपत्ती खूप छान आहे. इथे बघा स्वामी वेगवेगळे आवाज काढतोय, मी व्हॉइस ओव्हर करत आहे. तर स्वामीचं इथं वेगळंच चालू आहे. तो व्हिडिओ बघतो बरं का आपले, त्याला खूप आवडतं असे मम्मीचं व्हिडिओ बघायला. मम्मी दीदी त्याला खाऊ दिलं आणि इथं आले मी पण खाल्लं ते. विचार केला नाही का आज आमरस वगैरे करावा म्हणून, पण गव्हाचं पीठ नाही आहे, गव्हाचं पीठ संपलेलं आहे म्हणून ते. आणि दुपारी तळलेल्या पापड्या बघा तेवढ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. चहामध्ये दूध घालून घेतलं आहे. चहा उकळला की मग चहा घेतो मी आणि आई. मग नंतर मग आरतीची वगैरे तयारी करते. तर चला या सगळे चहा प्यायला. कोणाकोणाला आवडतो चहा त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि माझ्या डोळ्याला नाही का, डाव्या डोळ्याला खूप प्रॉब्लेम झालेला आहे, पाणी येत आहे. प्लीज त्याच्यावर उपाय सुचवा. इथे मी आरतीची तयारी करते. माझ्याकडे गौरी होती, त्याच्यावर मी तूप वगैरे टाकून थोडंसं पेटवून घेतलेलं आहे. त्याची धुरी घरात केल्यास खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि स्मेलसुद्धा खूप छान येतो त्याचा, नॅचरल. इथे मी आरती वगैरे करून घेते पटापट. भरपूर वेळ झालेला आहे, म्हणजे 6:30 वाजलेले आहेत. तर त्याच्यासाठी म्हणलं आधी आरती करून घ्यावी, नंतर स्वयंपाक करावा. आरती वगैरे करून मग स्वयंपाक करणार आहे आणि तो तुमच्याशी शेअर करेन मी स्वयंपाक. आता इथे आरती करून घेत आहे सध्या. माझ्याकडे कापूर नव्हता, कापूर आणायला दुकानात जावं लागलं असतं, पण
आणि ते आईला चायपत्ती आणायला जाताना सांगायचं लक्षात राहिलं नाही. मग आता रिटर्न कशाला आईला हेलपाटा लावू म्हणून, काय फेरी लावू म्हणून मी सांगितलं नाही. म्हणलं जाऊ दे, आजचा दिवस आपण आरतीनेच करावी, ओवाळावी स्वामींना अर्धचंद्र. मी स्वामींची आरती अर्धचंद्र करते, पूर्ण करत नाही. आमच्या केंद्रात पण अर्धचंद्रच करतात, त्याच्यामुळं अर्धचंद्र करत आहे. आणि उदी मी ह्याची किटा ठेवलेली, अगरबत्ती लावलेली आहे. म्हणलं कापूर नेक्स्ट टायमाला आणून ठेवेन, मग करेन. खूप छान अशी मनासारखी आज आरती झालेली आहे. तारक मंत्र मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी वाचते, नाही तर मी मोबाईलवर लावून देते व ऐकते. मनाप्रमाणे आज आरती झाली. चिव मागे रडत होती, पण मनासारखं झालेलं आहे आरती वगैरे सर्व. धूप दे सर्वांना. श्री स्वामी समर्थ.